नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। चला तर मित्रांनो, आज आपण 2.6 वर्ल्ड हेरिटेज या पाठाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया। या पाठाचा जर पहिला भाग अजूनही आपण पाहिले नसणार तर कृपया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तुम्ही जरूर बघा। द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती। ओके, तर जागतिक वारसा समिती। टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर इस्टॅब्लिशिंग व्हिच साइट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे युनेस्कोच्या जागतिक स्थळामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये कोणकोणते ठिकाणे त्या लिस्टमध्ये समाविष्ट करायचे, इस्टॅब्लिशिंग करायचे म्हणजे समाविष्ट करायची, याची जी जबाबदारी आहे ते कोणाला आहे? द वर्ल्ड हेरिटेज कमिटीला आहे। कोणाला आहे? द वर्ल्ड हेरिटेज कमिटी। म्हणजे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये कोणकोणती स्थळे, साइट्स यादीमध्ये कोणकोणती स्थळे समाविष्ट करायची, इस्टॅब्लिशिंग करायची, याची जी जबाबदारी आहे ही कोणाला आहे? वर्ल्ड हेरिटेज कमिटीला आहे। ओके, इज इट क्लियर? नाउ नेक्स्ट, द कमिटी मीट्स वन्स अ इयर। म्हणजे ही जी समिती आहे ही वर्षातून एकदा म्हणजे एकत्र येत असते। म्हणजे इथली जी समिती आहे ती वर्षातून एकदा भरवल्या जात असते। अँड अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज। आणि ह्या समितीमध्ये 21 राष्ट्राच्या पार्टीजमधले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? तर प्रतिनिधी कन्सिस्ट असतात, समाविष्ट असतात ह्या कमिटीमध्ये। ओके, दॅट आर इलेक्टेड फॉर 6 year टर्म्स बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली। म्हणजे जनरल असेंब्ली म्हणजे सर्वसाधारण सभा। तर यांच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज सेंटरची जी सर्वसाधारण सभा असते, ह्या सर्वसाधारण सभेमधून ते त्यांना 6 वर्षासाठी निवडून दिलेले असतात। इलेक्टेड म्हणजे निवडून दिलेले असतात। किती वर्षासाठी? फॉर 6 year टर्म्स असतो त्यांचा, 6 वर्षाचा टर्म असतो। आणि त्यांना कुणाकडून निवडून दिल्या जाते? बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली, सामान्य सभा म्हणू आपण, असेंब्ली म्हणजे सभा। ठीक आहे, तर यांच्याकडून ते 6 वर्षासाठी निवडून दिले जातात। कुठे? कोणाला? द रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज। म्हणजे 21 राष्ट्राचे जे पार्टीज असतात, पक्ष म्हणू आपण ज्याला, पार्टीज म्हणजे पक्ष, यांच्याकडून ते निवडून दिल्या जात असतात। ओके ओके, द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी। म्हणजे ह्या जर ते स्टेट पार्टीज आहेत, त्या स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल म्हणजे ह्या स्टेट पार्टींची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? टू आयडेंटिफाईंग म्हणजे त्याची ओळख करणे, कशाची? तर न्यू साईटची आपल्या प्रदेशातील, अँड नॉमिनेटिंग आणि त्यांचं नाम निर्देशित करणे, कुठलं? विदिन देअर टेरिटरीज। टेरिटरीज म्हणजे प्रांत, आपल्या प्रांतातील नवीन ठिकाणांचं त्यांना ओळखणे, आयडेंटिफाय करणे आणि त्यांचा त्या यादीमध्ये नामनिर्देशित करण्याची जबाबदारी कोणाची असते? द स्टेट पार्टीची। आपल्या प्रदेशातील जे न्यू साइट्स असतात, नवीन स्थळे असतात, त्यांची आयडेंटिफाय आणि नॉमिनेटिंग करण्याची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते? द स्टेट पार्टीची असते। ओके, टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट। आणि जे वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आहे म्हणजे जागतिक वारसा स्थळांची जी यादी असते, त्या यादीमध्ये त्यांचं नाव इन्क्लुजन करणे म्हणजे समाविष्ट करण्याची जबाबदारी ही कोणाची असते? तर स्टेट पार्टीची असते। ओके ओके, टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट ही जबाबदारी कोणाची असते? द स्टेट पार्टीची असते। ओके ओके, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे जागतिक वारसा स्थळे कशी ठरवली जात असतात? ओके, तर चला बघूया। देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट। मग त्या ठिकाणी किती स्टेप्स आहेत? 5 स्टेप्स। कशाचे? टू इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट ठरवण्याचे एकूण किती स्टेप्स आहेत? 5 स्टेप्स। ओके,
The first stop which is for the country or state party to take inventory of its significant cultural and natural sites. तर पहिली स्टेप्स कोणती आहेत, तर जो एखादा देश किंवा स्टेट पार्टी किंवा राज्य पक्ष तो काय करेल, तर आपल्या देशातील जी सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय महत्त्व असणारे कशाच्या दृष्टीने, कल्चरल आणि नॅचरल म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या जे महत्त्वाचे असणारे जे स्थळे आहेत त्या स्थळांची एक इन्व्हेंटरी म्हणजे काय, तर बघा इथं दिले आहे इन्व्हेंटरी म्हणजे डिटेल लिस्ट. तर एक डिटेल लिस्ट संपूर्ण यादी तो देश आपल्या देशातील जे कल्चरल आणि नॅचरल व्हॅल्यू असणारे जे साईट्स आहेत त्यांची इन्व्हेंटरी तो काय बनवेल, लिस्ट बनवेल, यादी बनवेल. कोणाकडून बनवल्या जाईल ती, त्या देशाकडून किंवा त्या देशाच्या स्टेट पार्टीकडून ती बनवल्या जाईल. ही पहिली पायरी झाली. आणि त्याला काय म्हटलं आहे, दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि त्याला टेंटेटिव्ह लिस्ट असं म्हटलं आहे, म्हणजे प्रायोगिक यादी असं संबोधल्या जात असते. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज, आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. कोणती, तर ही टेंटेटिव्ह लिस्ट, ही जी प्रायोगिक यादी आहे, अंदाजी जी बनवलेली यादी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. बिकॉज, कारण काय, तर नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट म्हणजे वर्ल्ड हेरिटेज लिस्ट म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये ज्याचं नॉमिनेशन झालेलं असेल, ज्याचं नामकरण झालेलं असेल, आहे की नाही, त्याचं म्हणजे नामांकन झालेलं असेल. नॉमिनेशन म्हणजे नामकरण नाही म्हणता येणार. ज्याचं नामांकन झालेलं असेल विल नॉट बी कन्सिडर अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लूड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. म्हणजे ज्या स्थळांचं पहिल्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये म्हणजे ज्या पहिल्या प्रायोगिक लिस्टमध्ये नाव असणे गरजेचं आहे, त्या स्थळाचं जर नाव नसेल, कदाचित जर तो चांगला स्थळ की जो कल्चरल आणि नॅचरल साईट असणारा जर स्थळ सुचला असेल तर त्याचे वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये नामांकन होणार नाही. ओके, सो दॅट्स वाय इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून ही काय अत्यंत महत्त्वाची आहे, काय, टेंटेटिव्ह लिस्ट. ओके. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. त्यानंतरची दुसरी कंट्री असेल म्हणजे दुसरे जे देश असतील, दे आर एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. आणि नंतर ते जे ठिकाणे आहेत ते आपल्या प्रायोगिक यादीमध्ये समाविष्ट करतील अँड टू बी इन्क्लूड ऑन द नॉमिनेशन फाईल. आणि त्यांना आपल्या नॉमिनेशन फाईलमध्ये म्हणजे नामांकन फाईलमध्ये त्याला काय करतील, इन्क्लूड करतील, समाविष्ट करतील. देन थर्ड स्टेप कोणती आहे बघा. The third step is a review of the nomination file by two advisory bodies considering of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union. ओके, तर बघा तिसऱ्या स्टेप्समध्ये काय, स्टेप इज रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन ऑफ द नॉमिनेशन फाईल. म्हणजे त्या तिसऱ्या स्टेप्समध्ये जी नॉमिनेशन फाईल असते, नामांकन जी फाईल असते तिचं काय केल्या जात असते, पुनरावलोकन. रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन. थर्ड स्टेपमध्ये जी नॉमिनेशन फाईल बनवलेली असते की नाही देशांकडून, तिचं काय केल्या जात असते, पुनरावलोकन, रिव्ह्यू केल्या जात असते. बाय टू ॲडवायझरी बॉडीज. कोणाकडून केल्या जाते, तर दोन जे ॲडवायझरी बॉडीज आहेत त्या बॉडीकडून त्याचं पुनरावलोकन म्हणजे परीक्षण केल्या जाते असं म्हणूया आपण. मग त्या बॉडीज कोणत्या आहेत, तर कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड, आणि दुसरी बॉडी कोणती आहे, द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. मग ह्या दोन बॉडीकडून त्याचं परीक्षण केल्या जात असते, त्याचं रिव्ह्यू केल्या जात असते. म्हणजे कोणती आहे, तर इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय परिषद आणि स्मारके स्थळे ही जी परिषद आहे यांच्याकडून तिचं रिव्ह्यू केल्या जाते, परीक्षण केल्या जाते. आणि दुसरी आहे द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन म्हणजे जागतिक जतन संघ असं म्हटल्या जाते. हू देन मेक रिकमेंडेशन म्हणजे सजेशन आहे की नाही, शिफारस. आणि नंतर मग ह्या दोन ज्या ॲडवायझरी बॉडीज आहेत कोणकोणत्या, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स
ही एक बॉडी आणि दुसरी आहे द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन, ही एक बॉडी आहे. ह्या दोन बॉडीकडून त्याचं काय केल्या जाते, हू देन मेक रिकमेंडेशन. मग यांची काय केल्या जाते, शिफारस केल्या जाते. हे जे दोन बॉडीज आहेत त्याचं रिव्ह्यू परीक्षण करतात आणि मग ते कोणाकडे रिकमेंडेशन करतात, टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समितीकडे याचं काय करतात, रिकमेंडेशन म्हणजे शिफारस करतात. कोणाची, ज्या नॉमिनेशन फाईलमध्ये जेवढे काही स्थळे नॉमिनेशन केलेले असतात त्यांची रिकमेंडेशन कोणाकडे करतात, द वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे. ओके, इज इट क्लिअर? द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. आणि जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती वर्षातून एकदा एकत्र येत असते, वर्षातून एकदा एकत्र येत असते. ओके, टू रिव्ह्यू these recommendations and decided which sites will be added to the World Heritage List. आणि ही जी कमिटी वर्षातून एकदा या कमिटीची सभा भरल्या जात असते आणि तिचं जे पुनरावलोकन, रिव्ह्यू द रिकमेंडेशन, आणि त्याचं जे रिकमेंडेशन केलेलं असते की जे शिफारस केलेली असते, अँड डिसाईड, आणि त्याचं डिसिजन म्हणजे डिसाईड ठरवल्या जातात, व्हिच साईट्स म्हणजे कोणत्या साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि त्यापैकी कोणत्या साईट्स ह्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट करायची तेव्हा ही द वर्ल्ड हेरिटेज कमिटी ठरवत असते. ओके, इज इट करेक्ट? पुन्हा एकदा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी वर्षातून एकदा एकत्र येत असते आणि त्याचं पुनरावलोकन करते आणि जे रिकमेंडेशन केलेले जे स्थळे असतात त्यांना डिसाईड करते की कोणतं, व्हिच साईट्स, की कोणत्या साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, की त्यापैकी कोणत्या साईट्स वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये ॲड करायचं हे काय करते, डिसाईड करते. कोण, वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ओके, इज इट क्लिअर? The final step of becoming a World Heritage Site is determine whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. आता बघा काय म्हणते की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जे डिटरमाइन केलेले, जे ठरवून दिलेले जे क्रायटेरिया आहेत, आहे की नाही, ॲटलिस्ट 110 क्रायटेरिया, म्हणजे 10 क्रायटेरियापैकी ॲटलिस्ट एक तरी क्रायटेरिया त्यांनी पूर्ण करणे गरजेचं आहे. इफ साईट मीट्स दिस क्रायटेरिया, आणि जर एखादं स्थळ साईट मीट दिस क्रायटेरिया, ती क्रायटेरिया जर पूर्ण करत असेल, इट कॅन देन बी इन्स्क्रायब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. त्यानंतर तिला त्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये इन्स्क्रायब्ड केल्या जात असते, म्हणजे समाविष्ट केल्या जात असते. वन्स अ साईट गोज थ्रू धिस प्रोसेस अँड इट चूजन, एकदा का जर ते जे ठिकाणे साईट्स ह्या प्रोसेसमधून गेली, अँड इट चूजन, आणि ती जर निवडल्या गेली, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ कंट्री ऑन it remains the property of the country on whose territory it sites, but it is also becomes considered within the international community. म्हणजे एकदा का ते जर निवडल्या गेली तर ती प्रॉपर्टी जी आहे ती आपल्या देशाची, ऑन हुज टेरिटरी, एखाद्या प्रदेशातील, ज्या प्रदेशातील जी प्रॉपर्टी आहे ती तर तिथली राहते, इट साईट, परंतु इट ऑल्सो बिकम कन्सिडर विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी, परंतु त्याचबरोबर ती आंतरराष्ट्रीय परिषदेची सुद्धा प्रॉपर्टी बनत असते. म्हणजे आपल्या देशाची तर ती राहतेच, आपल्या प्रांताची जर राहते, टेरिटरी म्हणजे प्रांताची ती राहतेच, परंतु त्याचबरोबर ती इंटरनॅशनल कम्युनिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराची, आंतरराष्ट्रीय समितीची सुद्धा ती काय, एक प्रॉपर्टी बनत असते. ओके, इज इट ओके? नाव नेक्स्ट, टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. आता वर्ल्ड हेरिटेज साइटचे प्रकार. ॲज ऑफ 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स, म्हणजे 2009 पर्यंत 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स होत्या. ओके,
दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज, की जे 148 देशामध्ये वसलेल्या होत्या, ह्या लोकेटेड झालेल्या होत्या काय 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the historic center of Vienna. तर बघा त्यापैकी ज्या 689 ज्या साईट्स आहेत आर कल्चरल, त्या कशा होत्या सांस्कृतिक, अँड इन्क्लुडिंग प्लेसेस लाईक द सिडनी, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे सिडनीमधलं ओपेरा हाऊस आहे इन ऑस्ट्रेलिया, अँड द हिस्टोरिक सेंटर ऑफ ऑस्ट्रियामधला एक हिस्टोरिकल सेंटर आहे व्हिएना, की हे कोणते आहेत सांस्कृतिक स्थळे आहेत त्यापैकी. अँड 176 आर नॅचरल, आणि नैसर्गिक किती आहेत 176 स्थळे आहेत. अँड फीचर्स म्हणजे नैसर्गिक वैशिष्ट्ये असलेले 176 आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये असलेले किती आहेत 689. ओके, 689 आणि 176. सच लोकेशन्स आर द USA येलोस्टोन अँड ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्क. म्हणजे बघा तर USAमधील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्क हे ह्या नॅचरल वैशिष्ट्ये असणारी स्थळांपैकी उदाहरणे आहेत. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड, आणि 25 जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत ते काय आहेत मिक्स्ड आहेत. आता मिक्स्ड म्हणजे काय तर ते नॅचरलसुद्धा आहेत आणि कल्चरलसुद्धा आहेत, म्हणजे दोन्ही. लक्षात येत आहे ना मी काय म्हणत आहे की 689 हे कल्चरल साईट्स आहेत, 176 ह्या नॅचरल हेरिटेज साईट्स आहेत, आणि त्यापैकी 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर मिक्स्ड. मिक्स्ड म्हणजे मिक्स आहेत, म्हणजे कल्चरही आहेत आणि नॅचरलही असे 25. दॅट इज नॅचरल अँड कल्चरल पेरूज माचू पिच्चू इज वन ऑफ दीज. आणि त्यापैकी मिक्स असलेले जे नॅचरल आणि कल्चरल जी साईट आहे हे कोणती आहे पेरूजमधलं माचू पिच्चू ही साईट्स आहे. दिस इज द मिक्स इज वन ऑफ दीज, त्यापैकी एक. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 45. आणि सगळ्यात जास्त इटली ह्या देशामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत किती आहेत विथ 44, म्हणजे 44 अशा वर्ल्ड हेरिटेज साईट्स एकटा इटलीमध्ये आहेत. ओके, इंडिया हॅज 36. आता इंडियामध्ये एकूण 36 साईट्स आहेत, त्यापैकी 28 कल्चरल आहेत, म्हणजे 28 ह्या सांस्कृतिक आहेत, 7 ह्या नॅचरल आहेत नैसर्गिक आहेत, आणि 1 मिक्स, आणि एक हे दोन्ही आहे मिक्स आहे, कल्चरल आहे आणि नॅचरल पण आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स सांस्कृतिक वारसा स्थळे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन. आता बघा त्यापैकी की ह्या ज्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं हॅज डिवायडेड म्हणजे त्यांचं डिवायडेशन केलं कसं द वर्ल्ड कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन्स. त्यांचे 5 भौगोलिक क्षेत्रामध्ये त्यांचं डिवायडेशन केलं, विच इन्क्लूड की ज्याच्यामध्ये कोणतं आहे आफ्रिका, अरब स्टेट्स, आशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशिएनिया, युरोप अँड नॉर्थ अमेरिका, अँड लास्ट वन इज लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबेन है ना. तर अशा 5 भागामध्ये त्याचं काय करण्यात आलं डिवायडेशन, जिओग्राफिक झोनमध्ये डिवायडेशन करण्यात आलं भौगोलिक प्रदेशामध्ये. ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर म्हणजे धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, म्हणजे जगामधील ज्या बऱ्याचशा
मेनी म्हणजे बऱ्याचशा, नॅचरल म्हणजे नैसर्गिक, हिस्टोरिक म्हणजे ऐतिहासिक आणि कल्चरल साईट्स म्हणजे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि ज्या सांस्कृतिक साईट्स आहेत म्हणजे स्थळे आहेत, वर्ल्ड हेरिटेज स्थळे आहेत कशामधले, अराउंड द वर्ल्ड म्हणजे संपूर्ण जगामधले. मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर, तर त्यापैकी बरेचसे कशामध्ये आहेत, तर धोक्यामध्ये आहेत, ऑफ बिईंग डिस्ट्रॉईड, ते त्यांचं काय होत आहे, डिस्ट्रॉईड होत आहे. डिस्ट्रॉईड म्हणजे नाहीसे होत आहे. आर लॉस्ट किंवा ते म्हणजे लुप्त होत आहेत. कशामुळे, ड्यू टू वार म्हणजे युद्धामुळे. काय युद्धामुळे लुप्त होत आहे, तर वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे त्यांचे जे नॅचरल, ऐतिहासिक आणि कल्चरल ज्या साईट्स आहेत त्या कशामुळे डिस्ट्रॉईड होत आहे, बीइंग डिस्ट्रॉईड ड्यू टू वार, युद्धामुळे. पोचिंग, पोचिंग म्हणजे शिकारीमुळे. नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे. मग आता नैसर्गिक आपत्ती कोणत्या, नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप. नैसर्गिक आपत्ती जसं भूकंपामुळे. अनकंट्रोल अर्बनायझेशन, अर्बनायझेशन म्हणजे इन्क्लूड मोर एरियाज इन सिटीज, एक्सपॉन्ड सिटी एरिया म्हणजे ज्याच्यामध्ये सिटीचा अनेक एरिया त्याच्यामध्ये एक्सपॉन्ड होतो, वाढत होतो, त्याला अनकंट्रोल अर्बनायझेशन असे म्हणतात. म्हणजेच त्याला आपण अनियंत्रित शहरीकरण असे म्हणतो. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक म्हणजे पर्यटकांचा प्रचंड असा लोढा. अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन, आणि इन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे पर्यावरणीय घटक जसे एअर पोल्युशन वायू प्रदूषण आणि आम्ल पाऊस म्हणतो किंवा आम्ल पर्जन्य त्याला म्हणतो आपण, इत्यादी कारणामुळे आज काय तर ह्या नॅचरल, हिस्टोरिक आणि कल्चरल साईट्स काय आहेत, डेंजरमध्ये आहेत. कशामध्ये, डेंजरमध्ये आहेत, बिईंग डिस्ट्रॉईड म्हणजे त्यांचा नाश होत आहे, त्या लोप पावत आहेत. ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. मग वर्ल्ड हेरिटेज साईट की आर इन डेंजर की ज्या कशामध्ये आहेत, डेंजरमध्ये आहेत, धोक्यामध्ये आहेत, आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट की त्यांचा एका विशिष्ट सेपरेट लिस्ट म्हणजे सेपरेट लिस्टमध्ये काय होते, इन्स्क्राइब्ड. आता इन्स्क्राइब्ड म्हणजे समाविष्ट करणे आहे की नाही, त्यांना अंकित करणे, समाविष्ट केल्या जात असते. कशामध्ये, तर सेपरेट लिस्ट. कोणाचा, की ज्या इन डेंजरमध्ये आहेत, अशा साईट की ज्या इन डेंजरमध्ये आहेत त्यांचा एका विशिष्ट लिस्टमध्ये समाविष्ट केल्या जात असते. कशाच्या, वर्ल्ड हेरिटेज साईट. इन डेंजर व्हिच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. मग काय होते की जे डेंजरमध्ये आहेत की ज्या विच आहे की नाही, की ज्या अलाव द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, मग ती वर्ल्ड हेरिटेज कमिटी अलाव करते कशामध्ये, टू अलोकेट म्हणजे त्यांना एक ठरवून दिले जाते. असाइन म्हणजे ठरवून देणे, की रिसोर्सेस म्हणजे संसाधने, रिसोर्सेस म्हणजे संसाधन, फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटच्या फंडमधून त्यांना काय पुरवल्या जाते असते, संसाधन पुरवल्या जात असते. कशासाठी, इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट म्हणजे त्यांना फंड पुरवले जाते, रिसोर्सेस त्यांना दुरुस्ती करण्यासाठी वगैरे. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. मग काय होते तर त्याच्यामध्ये ॲडिशन, आता ॲडिशन म्हणजे काय तर वाढ होते आहे की नाही, तर डिफरंट विविध प्लॅन्स बनवल्या जात असते, त्याच्यामध्ये पुन्हा काही प्लॅन्स ॲड केल्या जातात. कशासाठी, तर आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड रिस्टोर द साईट म्हणजे त्या स्थळांचं प्रोटेक्शन करण्यासाठी आणि त्याचं रिस्टोर करण्यासाठी म्हणजेच त्याची दुरुस्ती करण्यासाठी, त्याची पुनर्रचना करण्यासाठी. ओके, इफ हाऊएव्हर अ साईट loses the characteristic which allowed for it to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. पुन्हा काय म्हणते की हाऊएव्हर तरी देखील किंवा तथापि, आपण म्हणतो हाऊएव्हर म्हणजे तथापि, जर तथापि अ साईट लूज द कॅरेक्टरिस्टिक, समजा एखादं जर स्थळ आहे, एखादी जर साईट आहे, जर ती त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये जर काय होत असेल,
नष्ट होत असतील, लूज होत असतील म्हणजे तर नष्ट होत असतील, तर व्हिच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लूड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, की जे ओरिजिनली जिचा समावेश कशामध्ये आहे, वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मग काय करते, जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते, कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. मग त्या लिस्टमधून ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते, त्याला त्या स्थळाला काय करते, डिलीट करते, म्हणजे त्याला काढून टाकते. लिस्टमधून काय करते, काढून टाकते, त्याला डिलीट करते. कधी, जर त्याचे जे मूळ कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ज्याचे मुख्य वैशिष्ट्ये असतात, ते जर लूज होत असतील, नष्ट होत असतील एखाद्या स्थळाचे, तर त्या स्थळाला लिस्टमधून जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी असते की नाही, वारसा स्थळ कमिटी, ही काय करते, त्याला डिलीट करून टाकते त्या स्थळाला. ठीक आहे. ओके, द साईट फ्रॉम द लिस्ट टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आपल्याला जर पुन्हा या वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल जर काही माहिती करून घ्यायची असेल, व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट, तर आपल्याला वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या वेबसाईटला भेट द्यावं लागेल, की ते कोणती आहे वेबसाईट, wsc.unesco.org. ह्या वेबसाईटला आपल्याला भेट द्यावं लागेल जर आपल्याला त्याची अधिक माहिती जर प्राप्त करायची असेल तर. ओके, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. ओके, सी यू नेक्स्ट व्हिडिओ, इंग्लिश वर्कशॉप ऑफ द सेम लेसन. ओके, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.